आणि लक्षात घ्या बैलगाडी मालक, सर्व पैलवान बैलगाडी मालक मित्र परिवार, बारामती तालुका, इंदापूर तालुका, पुरंदर तालुका, माळशिरस तालुका, फलटण तालुका यांच्या वतीनं भव्य आणि दिव्य असं बैलगाडी शर्यतीचा जंगी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे थार गाडी, द्वितीय क्रमांकासाठी बुलेट गाडी, तृतीय क्रमांकासाठी युनिकॉर्न गाडी, चतुर्थ क्रमांक स्प्लेंडर आहे, पंचम साठी स्कूटी आहे, 6 ला इलेक्ट्रिक स्कूटर आहे, 7 ला सुद्धा स्कूटर आहे, 8 ला स्मॉल स्कूटर आहे, 9 ला सुद्धा स्मॉल स्कूटर आणि 10 ला स्मॉल स्कूटर आणि 1 नंबर साठी असणार आहे थार गाडी। या मैदानाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। याची सर्व बैलगाडी मालकांनी, चालकांनी आणि समस्त चाहत्यांनी नोंद घ्यायची आणि हे मैदान, जे मैदान आजच्या मैदानावरती होतंय, याच काजट फाटीच्या मैदानावरती थार गाडीचं मैदान आणि थार गाडीचा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि लक्षात घ्या बैलगाडी मालक, सर्व पैलवान बैलगाडी मालक मित्र परिवार, बारामती तालुका, इंदापूर तालुका, पुरंदर तालुका, माळशिरस तालुका, फलटण तालुका यांच्या वतीनं भव्य आणि दिव्य असं बैलगाडी शर्यतीचा जंगी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे थार गाडी, द्वितीय क्रमांकासाठी बुलेट गाडी, तृतीय क्रमांकासाठी युनिकॉर्न गाडी, चतुर्थ क्रमांक स्प्लेंडर आहे, पंचम साठी स्कूटी आहे, 6 ला इलेक्ट्रिक स्कूटर आहे, 7 ला सुद्धा स्कूटर आहे, 8 ला स्मॉल स्कूटर आहे, 9 ला सुद्धा स्मॉल स्कूटर आणि 10 ला स्मॉल स्कूटर आणि 1 नंबर साठी असणार आहे थार गाडी। या मैदानाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। याची सर्व बैलगाडी मालकांनी, चालकांनी आणि समस्त चाहत्यांनी नोंद घ्यायची आणि हे मैदान, जे मैदान आजच्या मैदानावरती होतंय, याच काजट फाटीच्या मैदानावरती थार गाडीचं मैदान आणि थार गाडीचा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार।